हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, तुम्ही थंबनेलवर पाहिलेलं आहे की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे. 30 दिवसात 5 किलो वजन कमी. असं 30 दिवसामध्ये मी काय खाल्लं, कशा पद्धतीने खाल्लं, फुल डाएट प्लॅन. आणि त्याचबरोबर बघा, ज्या ह्या मी रात्रीच्या चुका करणं बंद केलं की काही वेळेला आपल्याकडनं कळत नकळत बऱ्याच चुका होतात आणि त्यामुळे आपलं वजन कमी होत नाही किंवा पोट देखील कमी होत नाही. आणि फ्रेंड्स, मी कुठलंच असं स्ट्रिक्टली डाएट केलं नाही किंवा योगा सेंटर, जिम जॉईन केलं नाही किंवा मी प्रोटीन शेकसुद्धा कुठलाही असा घेतला नाही. तर मी फक्त घरचं जेवण खाऊनच, जे काही आपण घरामध्ये बनवत होतो तेच मी खाऊन आणि माझ्या थोड्या रुटीनमध्ये आणि माझ्या थोडा आहारात मी बदल केला आणि त्या पद्धतीने मी माझं रुटीन फॉलो करत होती. आणि ते फॉलो करता करता कधी माझं वजन कमी झालं किंवा कधी मला हलकं हलकं वाटायला लागलं हे देखील कळलं नाही. आणि एक ठराविक वय असतं, त्या वयापर्यंत आपल्याला वजन कमी करून मेंटेन ठेवायचं असतं. आणि फ्रेंड्स, वजन कमी करणं सोपंही नाही आहे आणि तितकं अवघडही नाही आहे. त्यामुळे जेव्हा आपण मनाशी ठरवतो ना, तर सगळ्या गोष्टी होत असतात. आता सर्वात प्रथम बघा, मी सकाळी तुम्हाला माहीतच आहे की आठवड्यातून 2दा मी मेथी दाण्याचं पाणी घेत असते. आणि उकडलेलं अंडं आठवड्यातील 3 दिवस सोडले तर मी रोज घेते आणि मुलांनासुद्धा देत असते. कारण आता सुट्टी आहे सध्या आणि मुलांना कसं, लहान मुलांना जर दिलं तर इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते आणि कॅल्शियम वगैरेसुद्धा त्यांना शरीराला भेटलं जातं. त्यामुळे मुलांना दूध, अंडी हे आपण देणं गरजेचंच आहे. मुलांनाच नाही तर आपणसुद्धा घेणं गरजेचं आहे. कारण वाढत्या वयामध्ये बघा, थकवा, आळस, कंटाळा जाणवतो. त्यामुळे आपण व्यवस्थित असा आहार घेतला तर अजिबात थकवा जाणवणार नाही. तर सकाळचं मी उकडलेलं अंडं 1 किंवा 2, त्यातला पिवळा भाग पूर्ण अवॉइड, पांढरा भागच घेत होती. आणि त्याचबरोबर रात्रीचे 2 बदाम भिजायला घालायची. बदाम, अक्रोड जे काय असेल, अंजीर वगैरे, आणि सकाळचं ते खात होती. तर भरपूर सारी एनर्जी येते, आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, ताकद मिळते. तर असं मी ठरवलं. आणि दुपारच्या जेवणामध्ये आता हाऊसवाईफ म्हटलं तर घरीच असतो आपण, त्यामुळे मग मी अशी छोटीशी भाकरी करून घेत होती स्वतःसाठी. 8 दिवस तर मी चपाती खाल्लीच नाही. तर मी ज्वारीची भाकरी करून घेत होती. आणि कुठलीही भाजी, पालेभाज्या, आता टिफिन मला रोजचाच असतो सरांना, त्यामुळे पालेभाज्या, मूग आलेले कडधान्य, अशी कुठलीही मी एक भाजी आणि छोटीशी भाकरी, असं माझं रुटीन मी फॉलो केलं. आणि फ्रेंड्स, अंडी खाल्ली ना आपण उकडलेली, रोज एक तरी अंडं खाल्लं ना तर शरीराला खूप सारी ऊर्जा मिळते. हाडं मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, केस गळती देखील थांबते. आणि त्याचबरोबर अंडं खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं. बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही. म्हणजे बघा, काहींना सारखं खाण्याच्या ज्या क्रेविंग्स असतात त्या कंट्रोलमध्ये राहण्यासाठी रोज एक अंडं तुम्ही खाल्लं पाहिजे. तर हाडेदुखी, संधिवात हे जागेवर थांबतं आणि शरीराला भरपूर प्रोटीन मिळतं. तर आणि आपला मेंदू पण ॲक्टिव्ह राहतो. त्यामुळे रोज एक अंडं आपल्या आहारामध्ये आपण घेतलं पाहिजे. सकाळचं नाश्त्यामध्ये तुम्ही सकाळी एक अंडं घ्यायचंच आहे. त्याने स्किन पण आपली खूप छान टवटवीत, तजेलदार होते, टाईट होण्यास मदत होते. तर असं हे मी म्हणजे आहारापासून माझ्या रुटीनमध्ये मी बरेच बदल केले. आणि कुठल्या आपण आपल्याकडनं ज्या 5 चुका होतात रात्रीच्या वेळात, तर त्यामुळे आपलं वजन वाढतं किंवा पोट कमी होत नाही, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेलच किंवा पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर आता हे झालं नाश्ता. आणि मी सगळं असं म्हणजे एक टाईम टेबलच ठरवलं की सकाळचं मी म्हणजे व्यायाम करायच्या अगोदर मी बदाम, अक्रोड काय असेल ते मी रात्रीचं भिजत घालायचे आणि सकाळी घ्यायचे. आठवड्यातून 2दा मेथी दाण्याचं पाणी घेत होती. गरम पाणी तर हे मी कंटिन्यू घेते सकाळचं. म्हणजे उन्हाळा जरी आहे तरी हलकंसं कोमट मी घेते, त्याने बराच मला फरक पडला. आणि असे ह्या गोष्टी मी फॉलो केल्या. तसेच एक्सरसाइज मी म्हणजे चुकवली नाही. जरी आता मी गावाला गेली तर मध्ये माझं थोडंसं 8-15 दिवस व्यायाम झाला नाही, एक्सरसाइज झाली नाही, परंतु मी पुन्हा आता माझं रुटीन चालू केलं. 1 महिना झाला आणि मला एवढं म्हणजे छान हलकं वाटतं ना की आपण मनाशी ठरवलं ना की सगळ्या गोष्टी होतात. तर मी असं हे रुटीन फॉलो करते. तर सकाळचं मी हलकेसे स्ट्रेचिंगचे प्रकार, सूर्यनमस्कार, तर मला खूप छान वाटतं. बॉडीला स्ट्रेच बसतो, ताण बसतो आणि आपलं बघा बॉडी फ्लेक्झिबल होते.
आणि दिवसभर आपल्याला ॲक्टिव्ह फ्रेश फील जाणवतं, म्हणजे प्रत्येक काम आपण उत्साहाने करतो. आता तुम्ही माझं दिवसभराचं रुटीन पाहतच आहात की मी रोज वेगवेगळं काही ना काही, आता हाऊसवाईफ जरी असलं तरी बघा काढलं तर भरपूर कामं असतात, नाही तर काहीच नसतात. तर दिवसभरामध्ये माझी बॉडी हलती चालती, म्हणजे आपण जेवढं शरीर आपलं हलतं चालतं ठेवणं तेवढं आपण ॲक्टिव्ह राहतो. खरं सांगायचं म्हटलं तर बराच वेळ एका ठिकाणी बसणं, दुपारची झोप 2-2, 3-3 तासाची, किंवा वेळी अवेळी खाणं, भूक नसतानाही खाणं, किंवा सारखं स्वीट खाणं, जेवण झाल्यानंतर स्वीट खाणं, हे अशा छोट्या छोट्या आपल्याकडनं चुका होतात. जेवताना आपण भरपूर पाणी पितो किंवा चावून खात नाही. आता मी मागे लास्ट व्हिडिओ बघा अपलोड केला होता की 32 बार फॉर्म्युला, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपल्याला ऐकायला किंवा बघायला छोट्या वाटतात, परंतु जेव्हा आपण त्या प्रॅक्टिकली करतो ना तेव्हा बराच आपल्याला फरक जाणवतो. तर मी एक एक छोटा छोटा घास घेत होती आणि खाताना खूप चावून खात होते, म्हणजे जिथे माझं 10-12 मिनटामध्ये जेवण उरकत होतं तिथे मी 15-20 मिनटं लावायला लागले. तर असं हे मी चावून खात होती. आणि त्याचबरोबर जेवताना मी बिलकुल पाणी पित नाही. तर जेवण झाल्यानंतर एक 15-20 मिनटांनी पाणी पिते. अगदीच ठसका किंवा स्पायसी तिखट लागलं, स्पायसी असेल आणि आपल्याला तिखट लागलं किंवा ठसका लागला तर एखादा घोट पाणी प्यायचं. तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी फॉलो करत होती. आणि त्यानंतर मी दुपारचं जेवण, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण हे वेळेतच करायचं ठरवलं. काही असो, पण मी वेळेतच करत होती. पहिले माझ्याकडनं बऱ्याच चुका होत होत्या की मी म्हणजे आता सगळी कामं आवरून घ्यायची आणि एकदाच जेवायची. आता आपल्या हाऊसवाईफचं मोस्टली तसंच असतं की सगळं आवरायचं आणि नंतर एकदाच जेवायचं. आणि एकदाच जेवलं की मग नंतर अशा छोट्या छोट्या चुका भरपूर होत असतात, म्हणजे पाणी भरपूर पिणं जेवताना, किंवा चावून न खाणं, असं हे आपल्याकडनं चुका होतात. आणि मग नंतर आपलं पोट वाढलेलंच राहतं, पोट फुगलं जातं आणि मग ते खाल्लेलं अन्न डायजेस्ट होत नाही, जड वाटायला लागतं आणि मग आपल्याला स्थूलपणा आणि अगदी थकवा जाणवला की मग आपण पुन्हा मग थोडासा आराम म्हणून झोपतो. आणि मग नाही म्हणतात तो 1-1, 2-2 तासाची झोप होते दुपारच्या वेळात असं. तर आता मी बरेच दिवस झाले, म्हणजे बरेच वर्ष झाले की मी दुपारची झोपत नाही. तुम्ही माझे डेली ब्लॉग पाहतच आहात की मी काही ना काही करत असते आणि मी स्वतःला आणि घराला मेंटेन ठेवण्याचा खूप प्रयत्न करते आणि मला आवडतं पण. आणि खरंच खूप छान वाटतं, म्हणजे आपण नको त्या गोष्टींमध्ये लक्ष देण्यापेक्षा आहे ना, आपण जर ह्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं ना तर बघा आपल्याला पण छान फ्रेश वाटतं, घरातील माणसं देखील आनंदी आणि फ्रेश राहतात, त्याचबरोबर घर पण मेंटेन राहतं आणि आपण पण फिट राहतो. तर मी असं हे टाईम टेबलच माझं केलेलं आहे. त्यानंतर बघा मी सकाळचं ब्लॅक कॉफी, दुपारचं मी ग्रीन टी आणि रात्रीचं मी फॅट कटर ड्रिंक, ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी हे मी कंटिन्यू घेते आहे. ती एकदा पावडर बनवली ना तर 2 ते 3 महिने जाते. आणि आम्ही सगळेच घरातले घेतो. 1 चमचा पावडर 2 ग्लास पाण्यामध्ये उकळायची आणि गाळून आम्ही सगळेच घरातले घेतो. तर 15 वर्षापुढील मुलंसुद्धा घेऊ शकतात. खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि हलकंसं पाणी आहे, त्यामुळे मुलांनी घेतलं तरी चालेल. आणि अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी फॉलो करत होती. ज्वारीचीच भाकरी घेत होती, मोड आलेले कडधान्य, पालेभाज्या, सॅलड आणि रसाळ फ्रूट. आता दिवसभरामध्ये बघा असं म्हणजे सी व्हिटॅमिन, आता लिंबू, आवळा, तर हे असं आपण घेणं खूप गरजेचं आहे वाढत्या वयामध्ये. आपली स्किन खूप छान राहते, ताजीतवानी, टवटवीत राहते. आणि तसेच बघा काही गोष्टी अशा असतात की आपल्याला माहिती नसतात. आपण म्हणतो की हां हे चांगलं आहे शरीरासाठी, ते चांगलं आहे, पण मला सूट झालं तुम्हाला होईलच असं नाही आहे, किंवा तुम्हाला सूट झालं तर मला होईल असं नाही आहे. प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण वेगवेगळी असते. आता महिन्यात माझं 5 किलो वजन कमी झालं तर तुमचं 2 किलोही होऊ शकतं किंवा जास्तही होऊ शकतं, जर तुम्ही स्ट्रिक्टली असं हे रुटीन फॉलो केलं तर. आता आपल्याकडनं रात्रीच्या ज्या काही चुका होतात तर त्या चुका जर आपण बंद केलं तर बघा आपलं वजनही कमी होतं, फॅट लॉस होतं आणि वेट लॉसही होतं. त्याचबरोबर आपल्याला खूप छान वाटतं. आता रात्री उशिरा खाणं बंद करायचं आहे, म्हणजे जे लेडीज बघा खूप उशिरा जेवतात तर त्यांनी रात्री उशिरा घेणं बंद करायचं आहे. शक्यतो लवकरच जेवायचं आहे. 8-8:30पर्यंत मी जेवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बघा रात्री आपण जर उशिरा खाल्लं तर फॅट बर्न थांबतं आणि शरीर हे आपलं फॅट्स स्टोअर करतं, त्यामुळे रात्री उशिरा जेवायचं नाही आहे. आता दुसरी चूक आपल्याकडनं कुठची होते तर आपण रात्रीचं जड अन्न घेतो किंवा तेलकट, तर हे जेवण टाळायचं आहे आपण.
हलकंसं जेवण घ्यायचं, एकदम आपण सात्विक आहार म्हणतो ना तसं घ्यायचं आहे. मग तुम्ही रात्रीचं चपाती घेत असाल तर एकच चपाती, थोडासा 2-3 घासाचा भात, डाळ भात, थोडी भाजी, असं तुम्ही सात्विक जेवण जेवू शकता. किंवा रात्रीची ज्वारीची भाकरी, मी तर म्हणेल की रात्रीची ज्वारीची भाकरीच घ्या करून. मी ज्वारीची भाकरी खाऊनच खरं तर माझं वेट लॉस झालेलं आहे. त्यामुळे मी रात्रीचं हेवी टाळत होती आणि तेलकट पदार्थ तर पूर्णपणे बंद केलं. रात्रीचं तर खातच नव्हते. कारण आपण जर रात्री ऑइली फूड घेतलं तर कॅलरीज थेट चरबीमध्ये ते कन्वर्ट होतात. त्यामुळे हलकं प्रोटीन जर घेतलं आपण तर जेवण केल्यानंतर फॅट लॉस होतो. तसेच बघा, गोड आणि स्नॅक्सला आपण बाय बायच करायचं आहे. तर गोड पदार्थ आणि स्नॅक्स आपण शक्यतो बंदच करायचे आहे. तर मी साखर बघा बंद केलेली आहे पूर्णपणे. आणि जर मला काही वाटलं की गोड खाण्याची जर इच्छा झाली तर मी खजूर किंवा मग चहामध्ये थोडासा गूळ असं घेते आणि पूर्णपणे स्वीट पूर्ण बंद केलेलं आहे. तसेच मिठाई, बिस्किट, चिप्स किंवा खारी टोस्ट बटर हे शक्यतो मी अवॉइड करते. आणि जास्त करून बघा पाणी भरपूर, फ्रूट, रसाळ फ्रूट खायचे, सॅलड. तर असं मी कडधान्य, मोड आलेले कडधान्य असं मी घेते आणि याने मला बराच फरक पडला. ती एक सवयच झाली आता मला. त्यामुळे एक्स्ट्रा असं शरीर पण मागत नाही किंवा मी घेत नाही. आणि आपण ज्या सवयी करू ना, तर आपण ज्या क्वांटिटीमध्ये म्हणजे रोजचं खाणं असेल ना, तर आपलं शरीर तेवढंच घेतं. म्हणजे पोट एक घासाच्या वरती जास्त मागत नाही किंवा घेत नाही. तर अशा ह्या आपण सवयी करायच्या आहे. आणि सॉफ्ट ड्रिंक किंवा थंड पेय हे पूर्णपणे बंद करायचे आहे. शक्यतो आपण माठातलं पाणी, आपण फ्रीजचं पाणीसुद्धा अवॉइड करायचं आहे. फ्रीजचं पाणी पूर्ण बंद करायचं आहे. आणि वेळेवर आपण झोप घ्यायची आहे. वेळेवर जर आपण 7 ते 8 तासाची व्यवस्थित झोप झाली ना, तर आपल्याला बघा फ्रेश वाटतं. आणि जर आपली झोप कमी झाली किंवा आपण झोप कमी घेतली तर आपले हंगर हार्मोन्स वाढतात आणि मग आपल्याला भूक लागते. जास्त खाणं आपण आपल्या शरीरामध्ये जातं आणि त्यामुळे मग ते आपल्या शरीरातले फॅट्स वाढतात. त्यामुळे 7 ते 8 तासांची झोप पुरेशी होते आणि तेवढी आपण पुरेशी झोप घेतली पाहिजे. फ्रेश राहण्यासाठी किंवा आपल्या शरीरातील थकवा दूर करण्यासाठी आपल्याला 7 ते 8 तासांची झोप हवी असते. त्यामुळे तेवढं आपण झोप घ्यायचीच आहे. आणि बाकीच्या ह्या गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत. वेळेवर खाणं, फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची आहे किंवा दिवसभरामध्ये 30-35 मिनटं आपण कमीत कमी चालायचं आहे. जसा वेळ मिळेल तसं तुम्ही दिवसभरामध्ये थोडंसं चाल करायची किंवा सकाळचे हलकेसे स्ट्रेचिंगचे प्रकार करायचे. पाणी पण आपण फ्रीजचं पाणी टाळायचे, शक्यतो माठातलंच पाणी प्यायचं आहे. आता उन्हाळा आहे आणि आता लवकरच पावसाळा पण सुरू होईल. त्यामुळे हे उन्हाळा बेस्ट सीझन असतं वजन कमी करण्यासाठी. कारण या दिवसांमध्ये आपण आहार कमी घेतो आणि पाणी भरपूर पितो. आणि बस ह्या जर सवय आपण फॉलो केला तर नक्कीच आपलं वजन कमी होतं. आणि घरचं जेवणच खाऊन मी वजन कमी केलेलं आहे. आता बघा, बटाट्याने जरी वजन वाढत असलं तरी आपण फार तर फार किती 2 बटाट्याची भाजी बनवली. आता 2 बटाट्याची भाजी ही सगळ्यांना आपल्याला 2-2, 3-3 फोडी येणार बघा. आणि अर्धी भाकरी ज्वारीची, अर्धी भाकरी मस्त रस्सा भाजीमध्ये चुरून खाल्ली. भाताचा फक्त साधा भात, जर पांढरा भात 1-2 घासाचा घेतला तर वजन नाही वाढणार तुमचं. ते चावून चावून खायचं आहे. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात की आपल्याकडनं कुठल्या चुका होतात, जेवताना पाणी भरपूर पिणं किंवा चावून न खाणं किंवा उशिरा जेवणं किंवा खाल्ल्या लगेच झोपणं. काही जण उशिरा जेवतात आणि लगेच झोपतात बघा. मग ते वजन वाढणार तुमचं. डायजेस्टच होत नाही खाल्लेलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही भरपेट खाणार. त्यामुळे ते वजन 100% वाढणार. तर ह्या गोष्टी मी फॉलो करते आहे. त्यामुळे छोट्या आता तुम्ही म्हणाल की बटाट्याने वजन वाढतं. हो, वाढतं बटाट्याने, पण आपल्याला एवढा खायचा नाही आहे. 2 बटाट्याची भाजी बनवली सगळ्यांसाठी. त्यातल्या फक्त 2 फोडी बटाट्याच्या आपण खाल्ल्या आणि रस्सा भाजीमध्ये मस्त ज्वारीची भाकरी चुरून खाल्ली तर वजन अजिबात वाढणार नाही. चुरून खायचं आहे, मस्त चावून चावून खायचं आहे. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या फॉलो करायच्यात. आणि रात्रीच्या जर तुमच्याकडनं ह्या चुका झाल्या नाही, मी तुम्हाला सांगितलेल्या आहे ज्या 5 चुका व्हिडिओमध्ये, तर नक्कीच तुमचे फॅट लॉस होणार आणि पोट देखील कमी होणार बघा. फक्त आपण स्ट्रिक्टली ते केल्या पाहिजे गोष्टी, त्या प्रॅक्टिकली केल्या तरच रिझल्ट मिळणार. नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्ही व्यायाम करतो,
वॉक करतो किंवा आम्ही व्यवस्थित आहार घरातलाच घेतो, जर अशा छोट्या छोट्या चुका होत असेल तर वजन कमी होणारच नाही. आणि होतात आपल्याकडनं, ह्या कळत नकळत चुका भरपूर होतात. स्ट्रिक्टली असं कोणी करत नाही, मी माझ्याकडनं पण स्ट्रिक्टली होत नाही बऱ्याचदा, परंतु तरी मी थोडा प्रयत्न करते. आणि आता थोडंफार खाण्यात येतंच, पण मग आता समजा मी आज जास्त खाल्लं किंवा आज हेवी खाण्यात आलं तर मी दुसऱ्या दिवशी पूर्णपणे लाईटली आहार घेते किंवा लिक्विड जास्त घेते, पाणी आणि व्यायाम त्याच्याबरोबर चाल वगैरे करते. आणि दिवसभरात फिजिकल ॲक्टिव्हिटी भरपूर होते. तुम्ही हवं तर स्मार्ट वॉच त्याच्यामध्ये तुम्ही बघा फिटनेसचं सगळं सेटिंग केलं तर दिवसभरामध्ये तुमच्याकडनं किती कॅलरीज बर्न होतात सगळं दाखवतं. तुम्ही वॉक चाल किती केली किंवा किती स्टेप्स तुम्ही चाललेले आहे दिवसभरामध्ये ते सगळं दाखवतं. तसं तुम्ही करून बघा हवं तर. जर ज्यांना खरंच मनापासून वजन कमी करायचं आहे तर त्यांनी ह्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला समजेल की किती तुम्ही म्हणजे फॅट्स तुमचे बर्न झालेले आहेत, किती कॅलरीज बर्न केलेल्या आहेत दिवसभरामध्ये, आणि त्यानुसार तुमचं रुटीन तुम्ही फॉलो करायचं आहे. तर जे हेल्थ कॉन्शियस आहेत तर ते ह्या गोष्टी नक्की फॉलो करतात. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला मी सांगितलं की व्यायाम आणि चाल ह्या दोन्हींपैकी तुम्ही एक तरी करायचं आहे. वजन कमी करायचं म्हटलं तर नुसतं घरचं जेवण करूनही वजन कमी होत नाही, त्याच्या जोडीला तुम्हाला व्यायामाची सुद्धा गरज आहे. किंवा तुम्हाला दिवसभरामध्ये 30-35 मिनटं चाललंसुद्धा पाहिजे, म्हणजे गॅस ॲसिडिटी ढेकर वगैरे होत नाहीत आणि खाल्लेलं पचन होतं आणि हलकं फुलकं वाटतं, आपल्याला फ्रेश फील जाणवतं, आपल्याला आजार जडत नाही. आता तुम्ही म्हणाल की लुकडं सुकडं असणं म्हणजे फिट आहे, तर असं नसतं. लुकडं सुकडं मागून पुढून सपाट म्हटलं तर ते पण चांगलं वाटत नाही आणि त्या माणसाला सुद्धा आजार असतात इंटरनल खूप सारे लुकड्या माणसाला. त्यामुळे तुम्ही खा, शरीराला सगळ्याची गरज आहे, तुम्ही खा, पण तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी करा, तुम्ही काही गोष्टी फॉलो करा, चाल किंवा व्यायाम थोडाफार तुम्ही केला पाहिजे, तर तुम्ही फिट राहू शकता. आता बघा काही बघा वय पण नसतं काही लेडीजचं, काही महिला, पण असं वाटतं की त्या खूप एजेड आहेत, मग ते डुलत चालणं किंवा मग त्यांची स्किन, त्यांचं शरीर ढिलं पडलेलं असतं, लूज पडलेलं असतं, चेहऱ्यावर फॅट्स साठलेले असतात, त्यामुळे चेहरा पण त्यांचा ब्रॉड दिसतो, स्किन निसतेच, चेहरा निसतेच दिसतो, स्किन पूर्णपणे ड्राय पडलेली असते. मग ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळे आत्तापासूनच 35-40पासूनच तुम्ही जर व्यायाम व्यवस्थित तुम्ही आहार घेतला तर तुम्ही फिट राहू शकाल. पाहिजे ते तुम्ही ड्रेस वेअर करू शकता. आणि आपण असं ठरवायचं आहे की आता समजा हा ड्रेस किंवा आपला ब्लाऊज आपल्याला टाईट होतो आहे, तर तो आपल्याला अल्टर करणं किंवा त्याची शिलाई उसवणं करण्यापेक्षा तुम्ही तो ब्लाऊज किंवा तो ड्रेस तुम्हाला सैल कसा होईल हे पाहायचं आहे. आता मी माझे जे ड्रेस आहेत ते मला सैल कसे होतील हे मी पाहते आणि त्यानुसार मी माझ्यामध्ये बदल करते, आहारामध्ये, रुटीनमध्ये, आणि वजन कमी करून मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते स्वतःला. तर अजून मला म्हणजे आता बघा आपल्या हाईटनुसार किंवा आपल्या वयानुसार आपण वजन कमी करायचे हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर काहींची 5'1" किंवा 5 जर हाईट असेल तर त्यांना बघा 50 ते 55पर्यंत तुम्हाला तुमचं वेट पाहिजे. आता मलासुद्धा बघा माझं 57 आहे, मला अजून 2 किलो कमी केलं तरी मला ते सूट होईल माझ्या चेहऱ्याला पण आणि माझ्या बॉडीला पण. आता माझ्या शरीरामध्ये फॅट्स जास्त कुठं वाटत आहेत की मला दंडावर माझे फॅट्स वाटत आहेत आणि ओटीपोट बेली फॅट्स. तर आता मला ट्विन्स आहेत, तुम्हाला माहिती आहे मला जुळी मुलं आहेत, त्याच्यामध्ये माझं सीझर झालेलं आहे. सी सेक्शन नंतर पण मी माझं जवळपास आत्तापर्यंत 12 ते 15 किलो वजन मी कमी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं आता मला एकही गोळी चालू नाही आहे कसली, तर मग एवढंच पाहिजे आपल्याला की आपल्याला आजार जडायला नको किंवा गोळी चालू व्हायला नको. त्यासाठीच आपल्याला हे प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला कोणाला दाखवायचं नाही, आपल्या स्वतःसाठी. आपण स्वतःवर प्रेम करायला हवं. आपण स्वतः फिट कसं दिसू, छान कसं दिसू, तसं आपण स्वतःला बदलायचं आहे काळानुसार आणि फिट राहायचं आहे की जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये एकही गोळी चालू व्हायला नको किंवा कुठलेही आजार जडायला नको. आपले पिरियड्स पण डेट टू डेट मंथली जर आले तर आपले बघा हार्मोन्स बॅलन्स राहतात,
आपलं शरीर निरोगी राहतं. व्यवस्थित ब्लिडिंग झालं तर बघा तुमचा चेहरा पण ग्लो करायला लागतो. चेहऱ्यावर एक छान तेज येतो, टवटवीत आणि तजेलदार चेहरा दिसतो. त्यामुळे आपले पिरियड्ससुद्धा रेग्युलर येणं खूप गरजेचं आहे 35-40 नंतर. आत्ता तर आपल्याला पाहायला मिळतं की अगदी 30मध्येच पिरियड्स रेग्युलर येत नाहीत किंवा लवकर बंद होतात किंवा PCOD, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, वजन वाढणं ह्यांसारखे आपल्याला हे असे आजार पाहायला मिळतात. त्यामुळे आपण आत्ताच त्या गोष्टींची काळजी घेऊन स्वतःला फिट ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मी हे छोट्या-छोट्या तुम्हाला भरपूर साऱ्या पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहेत. त्याच्याबरोबर तुम्हाला मी रात्रीच्या आपल्याकडनं ह्या चुका व्हायला नको त्या चुकाही मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आपण आहार कसा घ्यायचा, मी पूर्णपणे तुम्हाला वेट लॉस डाएट प्लॅन माझा तुम्हाला सांगितलेला आहे की मी 30 दिवसामध्ये कशा गोष्टी फॉलो केलेल्या आहेत. तर मी नाश्ता, जेवण आणि रात्रीचं जेवण डिनर झाल्यानंतर मी एक आपल्याला लिक्विड घ्यायचं आहे कुठलंही. सकाळचा नाश्ता झाला की तुम्ही ब्लॅक कॉफी घ्या, दुपारचं जेवण झाल्यानंतर तुम्ही ग्रीन टी किंवा कुठलंही एखादं लिंबू सरबत, लिंबू पाणी जरी घेतलं तरी चालेल. आणि रात्रीचं पण जेवण झाल्यानंतर ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी किंवा जेवण झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी पाणी प्या किंवा कोमट साधं पाणी पिलंत तरी चालेल. तर खूप बेस्ट हे उपाय आहेत. आणि त्याचबरोबर आठवड्यातून 2दा मेथी दाण्याचं पाणी प्या. BP शुगर ज्यांना आहे त्यांनी तर मेथी दाण्याचं पाणी पिलंच पाहिजे. तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहील, पचनक्रिया सुधारेल, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि केसांना, स्किनला मेथी दाणा खूप फायद्याचा आहे मेथी. तर बघा पूर्वीचे लोक असं काही डाएट वगैरे काही करत नव्हते. जिम, योगा हे काही नव्हतं पाहायला मिळत त्यांना. पण ते फिजिकल ॲक्टिव्हिटी, शारीरिक कष्ट करत होते आणि फिट होते. परंतु आता आजकाल आपल्याला आराम असून आपल्याला ह्या गोष्टींना फेस करावं लागतं आहे. त्यामुळे वेळेतच आपण सावध होणं खूप गरजेचं आहे. रात्रीचं पण बघा जेवणा अगोदर असं फास्ट वॉक करायचं आहे. आता मी असं रोज वॉकला येते 15-20 मिनटं. म्हणजे जवळपास 2-3 किलोमीटर चालते. 15-20 मिनटं, कधीकधी अर्धा तास वॉक होतो. आणि रेग्युलर चालल्याने सुद्धा पचनक्रिया आपली व्यवस्थित सुरळीत चालते, ब्लड सर्क्युलर व्यवस्थित होतं. अशा ह्या गोष्टी फॉलो करा आणि नक्कीच तुमचं वजन कमी होईल बघा 100%. तर आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. म्हणजे माझ्या तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला किंवा कुठल्या संदर्भात आवडत आहेत, पाहायला आवडतील, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजूनही तुम्हाला काही माहिती असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कदाचित माझ्यातसुद्धा मला पण कुठेतरी काहीतरी कमी वाटत असेल ते सुद्धा मी त्याच्यामध्ये बदल करू शकेल. आता बघा जेवण मी जेवणाच्या अगोदर वॉक करून आली. जेवण झाल्यानंतर फास्ट चालायचं नाही. जेवण झाल्यानंतर तुम्ही फक्त शतपावली किंवा मग वज्रासनामध्ये 5 मिनटं बसायचं आहे.